गुड मॉर्निंग स्टुडंट. आय एम युअर केमिस्ट्री टीचर प्रोफेसर मिस्टर डी एस चव्हाण. मित्रांनो, आपण आपला हा जो सेकंड टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि बॅटरी, यातला जो पहिला पार्ट आहे आपला इलेक्ट्रोकेमिस्ट्री, तो आपण बऱ्यापैकी कव्हर केला आहे. यातला जो सेकंड पार्ट आहे तो आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे काय, बॅटरीचा. आता आपल्या टॉपिकचं नावच आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड बॅटरी. आता बेसिकली आपली ब्रँच आहे इलेक्ट्रिकल. या ब्रँचमधला आपला जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे अप्लाइड सायन्स. अप्लाइड म्हणजे काय, ॲप्लिकेशन्स. जसं आपण पहिल्या सेमला बेसिक गोष्टी शिकलो, सेकंड सेमला आपल्याला ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत की आपल्या केमिस्ट्रीचं आपल्या फील्डमध्ये ॲप्लिकेशन काय आहे. आपल्या फील्डमध्ये आपण वर्किंग कशाचं करतो, तर ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपल्या कशावर काम करतो आपण, इलेक्ट्रिसिटी इज द मेन सोर्स ऑफ वर्क. आणि आपल्याला माहिती आहे इंडस्ट्रीमध्ये काम करताना आपल्या घरामध्ये इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा ॲडव्हान्स कन्सेप्टमध्ये जर आपल्या जर गाड्या जर बघितल्या आपण, त्या सुद्धा कशाच्या आल्या आहेत, इलेक्ट्रिकवर म्हणजे करंटवर चालणाऱ्या गाड्या आल्या आहेत. आणि त्यानुसार आपण ह्या गोष्टीमधल्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याचं ॲप्लिकेशन आपण आज शिकणार. त्यापूर्वी आपण बघणार आहोत पहिल्यांदा बेसिकली बॅटरी म्हणजे काय. आपल्या टॉपिकचं नावच आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय, इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री इन विच डील द रिएक्शन विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट. विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि त्यामध्ये जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा ड्युरिंग द केमिकल रिएक्शन केमिकल चेंजेस इज टेकिंग प्लेस. केमिकल चेंजेसची गरज असतात त्या ब्रांचमध्ये जे स्टडी करतो ते म्हणजे काय झालं, इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता बॅटरी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, आपल्या हातावरती घड्याळ असते त्यामध्ये सेल असतो, त्याला आपण बॅटरी म्हणतो. आपल्याकडे जे मोबाईल आहे त्या मोबाईलला वर्किंग करण्यासाठी बॅटरीचा उपयोग होतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर आहे, आपल्या गाड्यांमध्ये बॅटरी असतात. म्हणजे सगळ्या एकाच टाईपच्या आहेत का, तर नाही. त्यामध्ये रिएक्शन्स घडत असतात, त्यामध्ये काही सोल्युशन्स असतात, काही केमिकल असतात. त्याचं फंक्शन मात्र सेम आहे, चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. चार्जिंग म्हणजे काय, करंट स्टोअर करणे. जसं गाड्यांमध्ये आपल्याला माहिती आहे, गाड्यांमध्ये काय आपण एका ठिकाणी वायर लावून बसू शकत नाही. त्यामध्ये आपण जी बॅटरी असते त्या बॅटरीमध्ये करंट स्टोअर करणार. स्टोअर केल्यानंतर जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचं युटिलायझेशन म्हणजे त्याला आपण डिस्चार्जिंग म्हणतो. चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. तो जो डिव्हाइस आहे चार्जिंग डिस्चार्जिंग होण्याचा, त्याचे टाईप भरपूर आहेत, त्याचे कंपोनंट आहेत. पण पहिल्यांदा आपल्याला बॅटरी लक्षात घ्यायला पाहिजे. बॅटरी म्हणजे काय, तर इट इज द कॉम्बिनेशन ऑफ, बॅटरी म्हणजे काय, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सेल कनेक्टेड इन सिरीज. टू और मोर सेल कनेक्टेड इन सिरीज और पॅरलल कॉम्बिनेशन इज कॉल्ड एज ए बॅटरी. म्हणजे एकापेक्षा दोनपेक्षा जास्त सेल एकत्र कॉम्बिनेशन असेल, त्यांचं एक तर सिरीज असेल किंवा पॅरलल असेल, त्या डिव्हाइसला आपण काय म्हणणार, बॅटरी म्हणणार. त्याचं फंक्शन सेम, चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. पण चार्जिंगला जे रिएक्शन असतात तर डिस्चार्जिंगला होत नाही, म्हणजे डिस्चार्जिंग रिएक्शन होतात त्या चार्जिंगला होत नाही. हा जो डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसमध्ये बेसिकली आपल्याला कंप्लीट केमिकल रिएक्शन काय करायची आहे, स्टडी करायची आहे. म्हणजे कसं असतं, पहिल्यांदा आपण बघणार टाइप्स ऑफ बॅटरी. काय बघणार आपण, बॅटरी म्हणजे सेल बेसिकली. आपण लहानपणी खेळत असताना सुद्धा आपल्या खेळणीमध्ये सेल आपण वापरत होतो. पण त्या बेसिकली तो टाइप आहे. टाइप्स किती आहे त्याचे, तर बेसिकली प्रायमरी बॅटरी अँड सेकंडरी बॅटरी. जनरली प्रायमरी म्हणजे काय, द बॅटरी विच इज नॉट रिचार्जेबल वन्स वी यूज, आफ्टर यूज वी कॅन थ्रोन. म्हणजे एकदा आपण त्याला वापरलं परत त्याला वापरता येईल. जसं आपल्या घड्याळीचं सेल आहे, एकदा घड्याळीमध्ये टाकला त्याचं कंप्लीट चार्जिंग संपलं की परत त्यामध्ये करंट जनरेट होत नाही, ते आपल्याला टाकून द्यावं लागतं. त्यानुसार जसं खेळणीमध्ये सेल आहे, प्रायमरी म्हणजे काय, पहिल्यांदा आपण जे वापरतो आणि ते चार्जिंग करता येत नाही, यूज अँड थ्रो ज्याला म्हणतो आपण, तो प्रकार. दुसरा काय असेल, सेकंडरी बॅटरी. सेकंडरी म्हणजे काय, इट इज अ चार्जेबल. जसं मोबाईलची बॅटरी ही सेकंडरी, त्याला आपल्याला चार्ज करता येतं, त्याची लाईफ नक्कीच जास्त आहे. वारंवार आपण त्याला चार्ज करू शकतो, गरज पडेल तेव्हा त्याचं चार्जिंग आपण काय करू शकतो, वापरू शकतो. इन्व्हर्टरची बॅटरी आहे, आपल्या गाड्यांमधल्या बॅटरी आहे, टू व्हीलरची गाडी असेल, फोर व्हीलरची गाडी असेल, त्यामध्ये बघतो आपण गाडी चालू असताना ते ऑटोमॅटिक चार्ज होते आणि त्यातलं करंट आपण यूज करत असतो. चार्जिंग अँड डिस्चार्जिंग, चार्जिंग अँड चार्जेबल अँड नॉट रिचार्जेबल, सॉरी, चार्जेबल अँड नॉट रिचार्जेबल. याचे दोन प्रकार पडतात. पहिला म्हणजे प्रायमरी, दुसरा म्हणजे सेकंडरी. सिम्पली कन्सेप्ट आहे. प्रायमरी म्हणजे काय, नॉट रिचार्जेबल, काय म्हणतात त्याला, नॉट रिचार्जेबल. सेकंडरी म्हणजे काय, इट इज ए रिचार्जेबल डिव्हाइस. हा डिव्हाइस आहे, त्याच्यात बेसिकली आपण दोन्ही स्टडी करणार. त्यामध्ये त्याच्या सब टाइप्स आहेत, अल्कलाइन बॅटरी, ॲसिडिक बॅटरी, फ्युएल सेल वगैरे, हे सगळं आपण डिटेल क्लास बघत जाणार. त्यातलं पहिल्यांदा बघूया आपण बॅटरी आहे. त्या बॅटरीला असलेले कंपोनंट ते खूप महत्त्वाचे आहेत. जी काही बॅटरी असते त्यातले कंपोनंट कुठले कुठले असतात, देयर आर फोर टाइप्स ऑफ कंपोनंट. पहिला ॲनोड. ॲनोड इज इलेक्ट्रोड. ॲनोड काय आहे, इलेक्ट्रोड. प्रत्येक सेलवर आपल्याला माहिती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन पोल असतात, त्यावर त्यांचे रिएक्शन करत असतात. त्यातला पहिला म्हणजे काय, ॲनोड. दुसरा म्हणजे काय, कॅथोड. आणि त्या दोन्ही ॲनोड कॅथोडवरून चार्जिंग होतंय आणि आपला जो सेल असतो त्यावर ते मेटॅलिक इलेक्ट्रोड असतो, तो काय करतो, करंट बाहेरून आत आणि आतून बाहेर. बाहेरून आत आला म्हणजे चार्जिंग आणि आतून बाहेर गेला म्हणजे काय, डिस्चार्जिंग. त्यानंतर तिसरा कंपाऊंड असतो तो म्हणजे इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे इट इज अ केमिकल. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, इट इज अ
केमिकल, इट मे बी फ्यूज स्टेट और इट मे बी इन ॲक्युअस स्टेट. तसं जर सेल असतो लहानपणी आपण सेलला फोडून बघितलं पावडर निघते. ती पावडर म्हणजे काय, स्टोरेजचं काम करते. जसं सोल्युशन असतं बॅटरीचं, आपलं पाणी वापरतो त्यात आपण हे वापरतो, त्यामध्ये आयन्स क्रिएट करत असतात. तो जो डिव्हाइस आहे तो आयोनिक असतो. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, द कंपाऊंड विच प्रोड्यूस आयन, द कंपाऊंड विच प्रोड्यूस पॉझिटिव्ह आयन और निगेटिव्ह आयन. म्हणजे पुढे रिएक्शन आल्यात, ऑक्सिडेशन आलं, रिडक्शन आलं, पण आपल्याला करंट सप्लाय करण्यासाठी इलेक्ट्रोड आलं. इलेक्ट्रोड मध्ये आतमध्ये त्याला स्टोअर करण्यासाठी आयन्स आले. त्या आयन्स म्हणजे काय असतील, इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट इज आयोनिक कंपाऊंड, इट मे बी इन ॲक्युअस स्टेट और इन अ सोल्युशन स्टेट. दुसरं म्हणजे काय, सेपरेटर. त्या दोघांमध्ये एक सेपरेटर म्हणजे पार्टिशन मध्ये असणार, त्या पार्टिशनचा पण त्या ठिकाणी रोल असेल. असे एकूण 4 कंपोनंट बॅटरी मधले. ती बॅटरी प्रायमरी असते किंवा सेकंडरी असेल. प्रायमरी जर असेल तर ती तुमची नॉट रिचार्जेबल असेल. सेकंडरी जर असेल तर तुमची कशी असेल, चार्जेबल असेल. त्यातला पहिला एनोडचा, दुसरा कॅथोडचा, हे इलेक्ट्रोड म्हणून काम करतील. इलेक्ट्रोड म्हणजे काय, इट इज अ डिव्हाइस व्हिच कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी आउटसाइड अँड इनसाइड. त्यावरून त्याचं चार्जिंग डिस्चार्ज होणार. इलेक्ट्रोड म्हणजे काय, इट इज अ आयोनिक कंपाऊंड which store the current in the form of ions. ions असेल तर करंट फ्लो होतो, आपल्याला माहित आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. तिसरा म्हणजे काय, सेपरेटर. मग आता आपण पहिल्यांदा बघणार प्रायमरी सेल. प्रायमरी सेल म्हणजे प्रायमरी बॅटरी. प्रायमरी शिकणार, प्रायमरी रिएक्शन्स बघणार आणि आपण नंतर सेकंडरी बघणार. प्रायमरीचे एक्झाम्पल घेतलं आपण ड्राय सेल. ड्राय सेल म्हणजे काय, घड्याळाचं सेल किंवा आपल्या रिमोटचं सेल किंवा आपण बॅटरीमध्ये किंवा रेडिओमध्ये जो वापरतो तो सेल, की ज्या सेलला एकदा वापरलं की परत त्यामध्ये आपल्याला ते यूज करता येत नाही, ते यूज अँड थ्रो असतात. आणि त्यामध्ये बेसिकली आपण बघणार त्याच्या प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे काय, त्याचे गुणधर्म काय आहे ड्राय सेलचे. त्यातला पहिला प्रॉपर्टी, इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस विथ द रेडॉक्स रिएक्शन. म्हणजे त्या ड्राय सेलमध्ये जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते त्या रिएक्शनला काय म्हटलं जातं, रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स म्हणजे काय, द रिएक्शन इन विच the oxidation and reduction taking place simultaneously. The oxidation and reduction taking place, ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन म्हणजे लूज ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, आणि आपल्याला करंट फ्लो होतो म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होतं. जे दिले गेले जातात लूज आणि गेनिंग, त्या विक्रियेतून जी रिएक्शन तयार होते त्याला म्हणतो आपण रेडॉक्स रिएक्शन. ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरं म्हणजे काय, सेकंड प्रॉपर्टी, द रिएक्टंट. द रिएक्टंट म्हणजे जो केमिकल वापरणार आहोत विच इज युज्ड ॲज ए, यामध्ये बेसिकली काय वापरलं जातं, केमिकल वापरला जातो. आपण बघितलंय बॅटरीचा सेल फोडताना त्यामध्ये ब्लॅकिश कलरची पावडर मिळते. द रिएक्टंट आर युज्ड इन बॅटरी. सेकंड, नॉट रिचार्जेबल आहे. तुम्हाला आपण आधीच सांगितलं की ही बॅटरी कशी आहे, नॉट रिचार्जेबल. त्यात करंट स्टोअर असतो, तो वापरला की परत त्याला यूज करता येईल. त्यानंतर दुसरं काय, डू नॉट कंटेन एनी लिक्विड. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, प्रायमरी सेल डू नॉट कंटेन एनी लिक्विड. प्रायमरी सेल मध्ये कुठल्याही प्रकारचा लिक्विड नसतो, ती पावडर फॉर्म मध्ये असते, त्यामध्ये ॲक्युअस स्टेट हा प्रकार नसतो. आणि त्यानंतर आपण बेसिकली त्याचं एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा आपण एक्झाम्पल बघतोय ड्राय सेल, ते नॉट रिचार्जेबल आहे, त्यामध्ये केमिकल यूज केला जातो. त्याचबरोबर त्यामध्ये बेसिकली कुठला लिक्विड नसतो. त्याबरोबर त्याच्या बेसिकली काय म्हणणार आपण, ड्राय सेलचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग, त्याचं ऍप्लिकेशन आणि त्यामध्ये होणारी रिएक्शन, ती म्हणजे कुठली, रेडॉक्स रिएक्शन. वन बाय वन आपण बघत जाऊया. पहिल्यांदा म्हणणार आपण कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, बेसिकली आपलं ड्राय सेल प्रत्येकाने बघितलाय, ती म्हणणार सर एवढा मोठा दिसतो, तर आपण हा त्याचा पोर्शन काढलाय. हा कंप्लीट ड्राय सेल आहे. या ड्राय सेल मधला जो हा कंप्लीट कव्हर आहे तो कशाचा आहे, झिंक कंटेनरचा, व्हिच इज ऍक्ट ॲज ए एनोड. डायग्राम समजून घेऊया, त्यानंतर आपण कन्स्ट्रक्शन त्याचं बघणार. झिंकचा जो बाहेरचा पोर्शन आहे तो कशा तयार करतात, कंटेनरचा जो आहे तो एनोडचा, आणि त्यामध्ये आतल्या साईडला जे पार्टिशन आहे जे बघितलं आपण, सेपरेटर ज्याला म्हटले, तो म्हणजे कशाचा आहे, MnO2. त्याचं फंक्शन काय, which do not produce the hydrogen gas. कारण की ड्युरिंग द रिएक्शन ज्यावेळेला चार्जिंग ऑलरेडी त्यामध्ये आहे, ती फक्त युटिलाइज करणार आहोत, त्यावेळेला इव्हॅपोरेशन होणार, तर हायड्रोजन गॅस बाहेर पडणार. त्यामध्ये जो केमिकल वापरला आहे पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराइड अँड झिंक क्लोराइड. काय वापरलं आपण, एमसीक्यू प्रश्न असतो, इन ड्राय सेल विच केमिकल आर यूज किंवा विच रिएक्टेड आर यूज, अमोनियम क्लोराइड अँड झिंक क्लोराइड. त्याबरोबर कार्बन रॉड मध्ये जो आहे तो कार्बन रॉड म्हणजे एकच कॅथोड, दोन इलेक्ट्रोड, कॅथोड आणि एनोडचा. आणि त्यामध्ये जी पावडर असते ती ब्लॅकिश कलरची, ती म्हणजे कुठली, सॉडस्टची. त्यामध्ये आपलं बेसिकली माहिती वरती हा टिप पॉइंट आहे, त्यामध्ये सॉडस्ट पार्टिकल आहे. दिस आर द कन्स्ट्रक्शन. तेच वन बाय वन आपण या ठिकाणी लिहिलंय. पहिल्यांदा बघा आपण काय म्हणतोय, झिंक कंटेनर इट इज ऍक्ट ॲज ए एनोड. झिंक कंटेनर जो हा पोर्शन आहे, तो पोर्शन म्हणजे काय, निगेटिव्हचा, आणि वरची टिप आहे ती म्हणजे कशाची असेल, पॉझिटिव्ह. झिंक कंटेनर इट इज ऍक्ट ॲज ए निगेटिव्ह इलेक्ट्रोड. कुठला इलेक्ट्रोड, निगेटिव्हचा, तो म्हणजे एनोडचा. दुसरा म्हणजे कार्बन रॉड.
कॅथोड म्हणजे पॉझिटिव्ह, हा जो कार्बन रॉड आहे तो काय असेल तुमचा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, त्यामुळे त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट आपण फिल केला आहे, म्हणजे आयनिक कंपाऊंड जो आहे तो कशाचा आहे, अमोनियम क्लोराइड अँड झिंक क्लोराइड. त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे काय, मॅग्नेशियम ऑक्साईड, हा विच इज यूज डू नॉट फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन गॅस. मॅग्नेशियम ऑक्साईड वापरण्याचा उद्देश काय आहे की त्यामध्ये हायड्रोजन गॅस प्रोड्यूस होता कामा नये. नंतर शेवटचा पॉइंट, द पोर्शन ऑफ द सेल इज कन्वर्टेड इनटू द सॉडस्ट कंपोनंट, म्हणजे पूर्णतः हाय शेवटी यूज झाल्यानंतर त्याचं सॉडस्ट मध्ये म्हणजे डस्ट पार्टिकल मध्ये कन्वर्ट. दीज आर द कन्स्ट्रक्शन ऑफ ड्राय सेल. याच्यावर एमसीक्यू ला 100% प्रश्न असतो, इन ड्राय सेल विच इलेक्ट्रोलाइट इज यूज, किंवा इन अ ड्राय सेल which portion act as the cathode, which portion act as the anode. cathode कोण असेल तर बेसिकली आपण बघतोय कार्बन रॉड act as the cathode आणि झिंक रॉड is act as the anode. anode is a negative and carbon is a positive. these are the construction of dry cell. आपण जर ड्राय सेल ओपन केलं तर त्यामध्ये हे एवढे सगळे पार्ट असतात. त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट कोण असतो, अमोनियम क्लोराइड, झिंक क्लोराइड आणि त्याबरोबर MnO2 ची पेस्ट which do not formation of hydrogen. कारण हायड्रोजन तयार झाला तर तो गॅस फॉर्म मध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आणि जी सेल आहे ड्राय सेल ती फुगणार. मग ती फुगणे म्हणून त्यामध्ये आपण काय वापरलाय, MnO2 वापरलाय. नंतर त्यामध्ये द रिएक्शन टेकिंग प्लेस इन ड्राय सेल. आता नेहमीप्रमाणे दोन रिएक्शन असणार आहे इलेक्ट्रोड असणार, रिएक्शन ॲट अ एनोड, रिएक्शन ॲट अ कॅथोड. आपण आधीच म्हटले दीज आर द विच रिएक्शन, रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन मधला हा पोर्शन असतो ऑक्सिडेशनचा, हा पोर्शन असतो रिडक्शनचा. आता ॲट अ एनोड ऑक्सिडेशन इज टेकिंग प्लेस. एमसीक्यू ला प्रश्न असतो ॲट एनोड विच रिएक्शन इज टेकिंग प्लेस, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन मध्ये काय होतं, झिंक इज अ मेटल सॉलिड फॉर्म मध्ये बघा, which is a ऑक्सिडेशन म्हणजे लूज ऑफ इलेक्ट्रॉन. आफ्टर लूजिंग दे फॉर्म झिंक प्लस 2. झिंकची व्हॅलेन्सी 2 असल्यामुळे 2 इलेक्ट्रॉन देतोय. आणि आपल्याला माहिती ऑक्सिडेशन म्हणजे काय, लूज ऑफ these इलेक्ट्रॉन is lose by the zinc and these reaction is happen in a dry cell. सेकंड at a cathode. cathode मध्ये काय होणार, MnO2 इलेक्ट्रॉन घेतला आपण अमोनियम क्लोराइडचा, इलेक्ट्रॉन गेन करणार, त्याला म्हणले आपण रिडक्शन. रिडक्शन गेन केल्यानंतर काय करणार या ठिकाणी, सॉल्ट पार्टिकल MnO2 आणि O3 ची अमोनिया गॅस तयार होणार आणि वॉटर मॉलिक्यूल तयार होणार. या दोन रिएक्शन सेपरेट आहेत, म्हणजे ऑक्सिडेशन, लूज ऑफ इलेक्ट्रॉन ॲट अ एनोड, रिडक्शन ॲट अ कॅथोड, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्याची जी कंप्लीट रिएक्शन आहे ती म्हणजे कुठली, ओव्हरऑल रिएक्शन. ओव्हरऑल रिएक्शन मध्ये काय होणार बघा, आपण घेतला एनोड झिंक, कॅथोड घेतला आपण MnO2 अमोनियम क्लोराइड, हे दोन्ही ॲट अ टाइम झिंक इलेक्ट्रॉन देतो, हे इलेक्ट्रॉन घेत आहे आणि प्रोडक्ट काय तयार झाला आहे, झिंक प्लस 2 MnO2 अमोनिया आणि वॉटर मॉलिक्यूल. दिस रिएक्शन इज नोन ॲज अ रिडॉक्स रिएक्शन, की ज्या रिएक्शन मध्ये एनोडवर होणारे ऑक्सिडेशन, कॅथोडवर होणारे रिडक्शन आणि हे सायमल्टेनियसली होणार आहे आणि त्यातून आपल्याला जो करंट स्टोर आहे तो युटिलाइज. आपण कधी विचार पण केला नाही गॅरेज मध्ये सेल मध्ये एवढं काय घडत असेल, पण दीज आर द रिएक्शन व्हिच इज ऑकर इन ड्राय सेल, दॅट इज द वी कॅन कॉल देम इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्यामुळे आपण बघतो की त्या रिएक्शनचा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि त्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन आपल्याला बघायचे. रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, द रिएक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेकिंग प्लेस सायमल्टेनियसली. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन एकाच वेळेला होते त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण, रिडॉक्स रिएक्शन म्हणतो. पुढची रिएक्शन काय, आता त्याचं ऍप्लिकेशन प्रत्येकाला माहिती आहे. ड्राय सेल कुठे वापरतात, ड्राय सेल आर यूज्ड इन डेली लाईफ, इन टॉर्च, टीव्ही, रिमोट कंट्रोल, टेप रेकॉर्डर, ट्रान्समीटर, हे सगळ्यांनी आपण लहानपणापासून बघत आलोय. त्याचं स्वरूप लहान असते, त्याचं स्वरूप मोठं असतंय, पण हा नॉट रिचार्जेबलचा पार्ट आहे, हा बेसिक पार्ट आहे. प्रायमरी सेल लक्षात जर आला तर आपल्याला सेकंडरी कळतंय. आणि सेकंडरी ही कशी आहे, चार्जेबल आहे, म्हणजे ऑक्सिडेशन ज्या वेळेला चार्जिंग वेळेला घडतं त्याच्या अपोजिट डिस्चार्जिंगच्या वेळेला रिडक्शन घडत असतंय. अपोजिट रिएक्शन असल्यामुळे पहिल्यांदा हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. प्रायमरी सेल, प्रायमरी सेल म्हणजे कुठली, नॉट रिचार्जेबल सेल. त्याचं एक्झाम्पल आहे ड्राय सेल. त्याचं आपण आता कन्स्ट्रक्शन बघितलं. कन्स्ट्रक्शन मध्ये 2 इलेक्ट्रोड आहेत, एनोडचा आणि कॅथोडचा. एनोड आहे तो तुमचा झिंकचा आहे, तो निगेटिव्ह आहे. कॅथोड आहे तुमचा तो कार्बनचा आहे, तो पॉझिटिव्ह आहे. कॅथोडवर आणि एनोडचे रिएक्शन, एनोड घडते ऑक्सिडेशन, कॅथोडवर घडते रिडक्शन आणि त्या दोन्ही रिएक्शनला एकत्र म्हणतात रिडॉक्स रिएक्शन. लक्षात आलं, एमसीक्यू मध्ये खूप सोपं असतंय, फक्त थोडंसं याच्या बेसिक गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला हा टॉपिक बॅटरी संपेपर्यंत ऑक्सिडेशन रिडक्शन हे डोक्यात समजून घ्यावं लागेल. ऑक्सिडेशन म्हणजे लूज ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे प्रायमरी सेलमध्ये फक्त वन्स होते, कारण का त्यामध्ये फक्त करंट स्टोर आहे, चार्जिंग करता येत नाही. दीज आर द फर्स्ट पार्ट इन बॅटरी, दॅट इज द प्रायमरी सेल और प्रायमरी बॅटरी विच इज नॉट ए रिचार्जेबल. आणि त्याची लाईफ कमी असते, त्यामुळे त्याचा आपल्याला वापर लिमिटेड ठिकाणी करतो. जसं ह्या गाड्या बॅटरी आपण गाड्यांमध्ये वापरू शकत नाही.
इन्व्हर्टरमध्ये वापरू शकत नाही, ट्रान्समिटरमध्ये मोठ्या ठिकाणी वापरू शकत नाही, म्हणून तर सेकंडरी बॅटरी पुढे आली आपली. मोबाईलमध्ये आपण वापरलं चाललं असतं का, वारंवार आपला मोबाईल बदलावा लागला असता. लक्षात. These are the first part in a battery. Battery is a combination of two or more cell which is connected in a series or in a parallel combination is called as a battery. याचा सेकंड जो पार्ट आहे आपण पुढच्या लेक्चरला बघणार. लेक्चर वारंवार बघा, तुम्हाला लक्षात येईल. थँक्यू व्हेरी मच.